नवी मुंबईकरांच्या सुविधांसाठी मी भूखंड मागितले होते. हॉस्पिटल आणि गार्डनसाठी आम्ही भूखंडांची मागणी करत होतो. मात्र हे सर्व भूखंड नवी मुंबईकरांऐवजी बिल्डरांसाठी दिले गेले. हे काम दलालांनी केले आहे. या गोष्टीची मला लाज वाटते. ज्या मंत्रिमंडळामध्ये मी आहे, त्या मंत्रिमंडळातील नगरविकास खात्याच्या लोकांनी अशा प्रकारचे कृत्य केले. माझा राग शांत करायचा असेल तर सर्व भूखंड परत करा. नवी मुंबईकरांचे जे भूखंड आहेत ते सर्व परत द्या. जनतेसाठी काही मिळवू शकलो नाही तर मंत्रिपद काय चाटायचे का? गप्प बसण्यासाठी मी मंत्रिपद स्वीकारलेले नाही, असं मत व्यक्त करत गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. मागितला होता हॉस्पिटल करता, बागे करता, एखाद्या शाळे करता, रुग्णालया करता, ते पण दिले गेले नाहीत. ते भूखंड बिल्डर लोकांच्या घशात यांच्या दलालांनी घातले. मला या गोष्टीची लाज वाटते की ज्या मंत्रिमंडळामध्ये मी आहे त्या मंत्रिमंडळामधल्या नगरविकास खात्याच्या लोकांनी अशा प्रकारचं कर्मदरिद्रीपणा केला. आणि म्हणून सुनील पवार साहेब, आता तुम्ही आज लिहून घ्या प्रशासकाच्या अधिकृत माननीय महापौर तशापर्यंत निर्देशच देतील की ह्या सगळ्या सिडकोकडून मी माननीय मुख्यमंत्र्यांना सांगणार आहे. माझा जर राग जर शांत व्हायची तुमची इच्छा असेल तर त्या ठिकाणी सिडकोकडून MIDC कडून नवी मुंबई महापालिकेला विकासाकरता, जनतेच्या हिताकरता जे भूखंड देऊ घातल्यात ते लगेच देण्याची व्यवस्था करा. म्हणजे माझा राग असते कमी होईल. मला हे मंत्रिपद मी निश्चितपणे पक्षाच्या शिस्तीचा, प्रशासन शिस्तीचा मी भोगता आहे. परंतु ज्या गोष्टी करता गणेश नाईक त्या ठिकाणी आमदार झाला, मंत्री झाला, ते जर का त्या ठिकाणी जनतेकरता मी बोलू शकलो नाही आणि ते जर मिळवू शकलो नाही, ते मंत्रिपद का चाटायचे का? म्हणजे बाब असे की मंत्रिपद पक्षाने दिलं, पक्षाचा आम्ही आभारी आहे, परंतु याचा अर्थ ते पक्ष मुका होऊन त्या ठिकाणी गप्प बसण्याकरता मंत्रिपद मी स्वीकारलेलं नाही.